वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। सस्नेह नमस्कार, वंदन, अभिवादन। ज्येष्ठ नागरिक महामंडळाच्या आम्ही सर्व भगिनी आज आपल्यासमोर सादर करणार आहोत कृष्णायन। कृष्णायन अर्थात कृष्ण लीलांच्या अथांग सागरातून निवडलेले काही निवडक मोती। तर श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। जय जय श्रीकृष्ण महाराज की जय। श्रावण कृष्ण अष्टमीची रात्र, धो धो पावसानं थैमान घातलेलं याच शुभ दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला। कंसाच्या धमकावणीला घाबरून देवकी व कृष्ण पिता वसुदेव जन्मताच कृष्णाला गोकुळात यशोदा व नंदराजाच्या स्वाधीन करण्याचे ठरवतात। त्या पावसातच यमुना दुथडी भरून वाहताना कृष्ण पिता आपल्या बाळाला घेऊन निघाले आहेत, कारण कसेही करून लवकरात लवकर कंसापासून कृष्णाला सुरक्षित ठेवायचे आहे। मेघ निछावर हो रहे, बरसे सौ सौ धार, दमक दमक दामिनी कहे, देखो मुख एक बार, देखो मुख एक बार। छत्र बन्यो ब्रिजराज हित, फन फैलाए नाग, मथुरा तेरे त्याग से जागे ब्रिज के भाग, जागे ब्रिज के भाग। जाने जमुना जग नहीं, श्री हरि को अवतार, पावन पद पर सन चढ़ी, बढ़ी जमुन जलधार, बढ़ी जमुन जलधार। धार मध्य वसुदेव जब, अकुलाए असहाय, श्री हरि ने रवि सुताहित, दियो चरण लटकाय, दियो चरण लटकाय। गोकुळात यशोदा व नंदराजाच्या घरी कृष्ण जन्माची वार्ता
सर्वत्र सुगंधासारखी पसरली. सर्व गोकुळवासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यात कृष्णाच्या बारशाचा थाट आणि तोही यशोदा घरी, मग तर विचारायलाच नको. सर्व उत्साहाने या सोहळ्याचा आनंद घेत आहेत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. झगमग रात सजली, पावसाच्या सरीतून आली बिजली. झगमग 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 झगमग, झगमग झगमग रात सजली, पावसाच्या सरीतून आली बिजली. टकमक टकमक पाळलीला, देग सखी देग झोका पाळण्याला. झगमग 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 झगमग, झगमग 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 झगमग. ढगाच्या आडून चंद्र हासला, ढगाच्या आडून चंद्र हासला, आकाशी ताऱ्यांचा रास रंगला. कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला. कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला. कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला. झगमग 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 झगमग. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, यशोदेच्या घ्या ताना बाळा. मुकुंद घ्या कुणी मोहन घ्या, देवकी नंदन मुरलीवाला. बेधुंद श्वासांना चढली नशा, नसा नसात घुमे ढोल ताशा. ओ बेधुंद श्वासांना चढली नशा, नसा नसात घुमे ढोल ताशा. माहोल मस्तीचा वेडा पिसा, झुलत्या पताकांनी नटल्या दिशा. माहोल बस्तीचा वेडा पिसा, झुलत्या पताकांनी नटल्या दिशा. लगबग झाले अंगणी, लागू नये दृष्ट ती कलाविली गुणी. टकमक टकमक बाळलीला, देग सखी देग झोका पाळण्याला. झगमग 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 झगमग, झगमग 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 झगमग. ढगाच्या आडून चंद्र हासला, आकाशी ताऱ्यांचा रास रंगला. कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला. कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला. कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला. ओ, मोहन मुरलीधर नटखट गिरीधर, सांग तरी कुठवर पुकारू तुला. अपराध झाले फार, पाप वाढे भारंभार, कराया ये उद्धार साकडे तुला, कराया ये उद्धार साकडे तुला. तूच श्याम तूच राम, नरसिंह तू परशुराम, रामावतार भूत तसंच म्हणा. हात देई मदतीला, साथ द्यावी सोबतीला, काळ रातीला मार्ग जावी आम्हाला, काळ रातीला मार्ग जावी आम्हाला.
विष्णू महेश 3 स्वरूप पण तत्व एकच आहे, उत्पत्ती पालक संहारक. मात्र लोकांनी शैव व वैष्णव हे 2 पंथ विभागले आहेत. शिव हे रामाचे अर्थात विष्णूचे परमभक्त. त्रेतायुगात रामासोबत असणारे पवनपुत्र हनुमान हे शंकराचे रूप व द्वापर युगात श्रीकृष्णाच्या सोबत असणारी बासरी ही पण शिवाचेच रूप. मग प्रश्न पडतो, शैव व वैष्णव हे 2 पंथ ह्यांच्यात विचारांची फळी का? असो, श्रीकृष्ण लीलेकडे पुन्हा वळूया. कंसाला जेव्हा कळले की आपला मारक कृष्ण हा जन्मला असून हा कृष्ण यशोदा नंदाच्या घरी लहानाचा मोठा होतो आहे, तसे कंसाने पूतना नामक राक्षसीला कृष्णाचा वध करण्यास गोकुळात पाठवले. यशोदेशी मैत्री करून आपल्या मोहजालाने व लाडीगोडीने पूतनेने कृष्णाला आपल्या जवळ घेऊन ती दुग्धपान करवू लागली. पण अंतर्यामी देवकी नंदनाने तिचे कपट जाणले व तिला यमसदनी पाठवले. यशोदा मातेला जेव्हा पूतनेचा डाव व खरे रूप कळले, तेव्हा ती आपल्या कृष्ण बाळाची जास्तीत जास्त काळजी घेऊ लागली. आपल्यापासून बाळाने जराही दूर जाऊ नये याकडे लक्ष देऊ लागली. कृष्णाला मातेने समजावले, अगदी रागे भरून ताकीद दिली की एकटे दुकटे कुठेही जायचे नाही, अगदी राधेकडे सुद्धा नाही बरं. आईची ही माया बघा कशी लटक्या रागात दिसते ती. कृष्णा तुला मी ताकीद करते, कोणाच्या घरी तू जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते,
पतित पावन त्यांच्या सवे तू गाऊ नको, त्यांच्या सवे तू गाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, कोणाच्या घरी तू जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, कोणाच्या घरी तू जाऊ नको, कोणाच्या घरी. गोपिकांची छेड काढणाऱ्या या नंदाच्या बाळाचं काय वर्णन करावं. सावळ्या कृष्णाला थट्टेनं गोपींनी काळं जांभळं अगदी कोणत्याही रंगाचा असल्याचा धीटपणा केलाय बरं. असंच नातं असतं भक्ताचं व देवाचं. नाहीतर आपण सर्वसामान्य साक्षात देवाला असं म्हणू शकतो का, सांगा बरं. अगं बाई 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 नंदाच कारट ग. अगं बाई 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 नंदाच कारट. काळ जांभळ दिसतंय काळ नंदाच कारट ग, नंदाच कारट. काळ जांभळ दिसतंय काळ नंदाच कारट ग, नंदाच कारट. घागर घेऊन पाळी अशी जाता अडवित आमची वाट. घागर घेऊन पाळी अशी जाता अडवित आमची वाट. गाईचं वासराचं मुकुटीत बाई गुंट. गाईचं वासराचं मुकुटीत बाई गुंट. अगं बाई 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 नंदाच कारट ग. अगं बाई 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 नंदाच कारट. काळ जांभळ दिसतंय काळ नंदाच कारट ग, नंदाच कारट. गोरस घेऊन मथुरेसी जाता अडवित आमची वाट. गोरस घेऊन मथुरेसी जाता अडवित आमची वाट. पदरा
गोपालकाला का बरं नाव पडलं असेल? गोपालकाला म्हणजे कृष्णाला आवडणारे दूध, दही, पोहे, साखर, डाळ, मिरची, अगदी जे पदार्थ असतील ते. त्यामागे या यशोदानंदनाची फार मोठी लीला बरं का. लहानपणी सर्व गोप सखे गायी चरायला नेताना आपल्या शिदोरीत जे पदार्थ आणतील त्यांना इच्छा असणारच आपल्या गोपाळाला पण ते देण्याची. मग कोणी लहान, मोठे, गरीब, श्रीमंत हा भेद न पाळता प्रत्येकाच्या डब्यातील सर्व पदार्थ एकत्र करायचे व ते सर्वांनी मिळून मिसळून आनंदाने खायचे. तोच हा गोपालकाला. आणि खरं म्हणजे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ हे षटरिपूंना दूर करून सुख, शांती, प्रेम, आपुलकी, दया, माया या षटगुणांचा काला करून देवाच्या ईश्वराच्या चरणी लीन होणं हा पण खरा ईश्वराला अर्पण करायचा भावनारूपी गोपालकालाच नाही का. तर प्रयत्नपूर्वक हाच भावनिक गोपालकाला देवाचरणी अर्पण करूया. ये लवकर ये यशोदेच्या नांदुला, ये लवकर ये यशोदेच्या नांदुला, तुझ्यासाठी केला मी गोपालकाला, तुझ्यासाठी केला मी गोपालकाला, 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 तुझ्यासाठी केला मी गोपालकाला.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाच्या अनेक खोड्या, त्यात गवळणींची छेड काढणे हे तर आवडते काम. सकाळी सकाळी यमुनेकडे निघालेल्या गवळणी, प्रत्येकीची पाणी भरून घरी बरोबर जाण्याची त्यांची लगबग वेगळीच. पण हा व्यवहार देखील देव आणि भक्तांमधलाच बरं का. त्या कृष्ण भक्त गवळणींना तरी आपल्या लाडक्याला भेटल्याशिवाय चैन कुठे पडणार. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत चालली डौलत, ठुम चालली डौलत. वाऱ्याच्या तोलाला, वाऱ्याच्या गतोलाला. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. मोडीत डोळे मनी आठवी कृष्णाचे जाणे. लगबगीने प्रभात काळी आली नंदंगणी. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. आडवी वाट उभा शारंगर. सोड कान्हा जाऊ दे लवकर. एका जनार्दनी राणी नकळे गवळणी. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत चालली डौलत, ठुम चालली डौलत. वाऱ्याच्या तोलाला, वाऱ्याच्या गतोलाला. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. श्रीकृष्ण द्वारकाधीश झाल्यानंतर गोकुळवासी बालसखा सुदामा एकदा कृष्णाला भेटायला येतो. मित्राच्या भेटीची ओढ असते ही. आपल्या बालसख्यासाठी तो त्याच्या आवडीचे पोहे घेऊन येतो. पण आपल्या मित्राचा राजशाही थाट पाहून थक्क होतो. बिचारा पोहे द्यायला पण संकोचतो. पण त्याचा मित्र कोणी असा तसा नाही, तर भक्तवत्सल, भक्तीचा भुकेला देव आहे. म्हणून त्याला त्या सुदाम्याच्या पोह्यातही स्वर्गसुख मिळते. सुदामा, तू मला काय भेट वगैरे आणलीस का नाही? तुला भेट? हो. काय आणलंस तू? अरे असं गप्प का बसलास? बोलत का नाहीस? याचं गाठोडं कुठे? तिकडं रुक्मिणी देवी. गाठी मात्र 1760. दिसते काहीतरी यात. हा सुदामा,
काय रे यार? काय नाही काही नाही कसं. हे बघ, पण हे म्हणजे काय? हे म्हणजे पोहे. ईश्वर, पोहे? किती गोड आहेत, अमृताची रुची आहे ह्याला. म्हटलं आमचाही वाटा आहे त्यात. घ्या की, तुमची पंचपक्वानं तुच्छ आहेत ह्याच्यापुढं. पोहे आवडले? आवडले म्हणून काय विचारतोस? पोहे तर मला नेहमीच आवडतात, आणि हे तर माझ्या मित्रोत्तमाचे, माझ्या सुदाम्याचे पोहे. कृष्णा, तुला एक मला सांगायचंय. एक काय, लाख सांग ना. असं आहे, हं, आमचा गाव. भगवान, भोजनाची सिद्धता झाली आहे. हं. चल सुदामा, चल. अरे पण माझं ऐकून घे ना. काय घाई आहे एवढी? मग बोलू आपण, चल. अरे पण मग बोलू बाबा आपण, चल. हं. द्वारकाधीश कृष्ण झाले तरी आपण त्यांच्या गोकुळातल्या लीला त्याकडे आपलं नेहमीच लक्ष असतं. एकदा राधा व ललितासह 8 सख्या बोलत बसलेल्या असतात. ललिता राधेला छेडत म्हणते, अगं राधे, कृष्ण तुला किती प्रेम करतो. चल आज आपण बघूया बरं. राधेसह सर्व सख्या राधेच्याच रूपात कृष्णासमोर जातात व कृष्णाला विचारतात, ओळख पाहू तुझी राधा यात कोणती. कृष्णही चकित होऊन बघतच राहिले. विचार करत करत म्हणतात, मला गोकुळात दूध दह्याची लोण्याची चोरी करायला शिकवणारी, गोपिकांची छेड काढायला शिकवणारी राधा यात कोणती बरं असेल. भगवान अर्थात हे सर्व मनाशीच बोलत होते. तेवढं ऐकलं मात्र ऐकता क्षणीच पटकन राधाराणी समोर येऊन म्हणते कशी, कशाला रे हे खोटं बोलायचं. मी केव्हा शिकवलं रे कृष्णा तुला हे सगळं. झालं, हेच तर नटखट मुरलीधराला हवं होतं. अशा कितीतरी रोजच्या खोड्या आणि होळी पौर्णिमेचा रास तर संपूर्ण गोकुळात, वृंदावनात अगदी जगप्रसिद्ध आहे. आता शेवटी याच रंगगुलालाचा आनंद आपण सगळे मिळून घेऊया. त्याआधी सगळे मिळून कृष्णासाठी, राधेसाठी गजर करूया. आपण सगळे त्यात सामील होऊ. श्रीकृष्ण गोविंद हरे
गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात सखी अजूनही तुला बरोबरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात सखी सांग श्याम सुंदर काय झाले, रंग टाकल्या विना कुणान सोडले. सांग श्याम काय झाले, रंग टाकल्या विना कुणाला सोडले. जाकटात रंग 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 लागले, कटीच वासशील काय तू तरी. राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात सखी वाजली फिरून, हाय वाजली फिरून तीच बासरी. राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी.